नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ऑक्टोबर 2024 यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती त्या ठिकाणी शासनाने पंचनामा करून त्या ठिकाणी मदत सुद्धा दिलेली होती। परंतु ऑक्टोबर 2024 ज्यांचं नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीमुळे, त्या शेतकऱ्यांना, बाधित झालेले शेतकरी असतील त्यांना मदत भेटलेली होती, परंतु त्यापासूनही बरेच शेतकरी वंचित राहिलेले होते। आणि असे जे 12 जिल्ह्यातील जे वंचित शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांना अजून ऑक्टोबर 2024च्या अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं नव्हतं, तर अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचं अनुदान भेटणार आहे। तसेच याला लागूनच पहा, जानेवारी 2025, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, म्हणजे बघा जानेवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती। आणि अशा अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे आणि त्यांना ते सुद्धा अनुदान आता वितरित करण्यात येणार आहे। त्यासाठी बघा, शासनाने याच्या याद्या सुद्धा, जिल्हावाईज याद्या सुद्धा जाहीर केलेल्या आहेत आणि त्या यादीमध्ये जे शेतकऱ्यांचं नाव असेल त्या शेतकऱ्यांना आपला VK नंबर, म्हणजे एक विशिष्ट नंबर असतो, विशिष्ट क्रमांक असतो, तो क्रमांक वापरून आपली eKYC करायची आहे। की लक्षात ठेवा, eKYC केल्यानंतरच तुम्हाला त्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपलं जर यादीत नाव असेल, संबंधित तलाठी असतील किंवा तलाठी सहाय्यक असतील, यांच्याकडे जाऊन आपली यादी पहा, आपल्या गावाची यादी पहा आणि त्या गावामध्ये कोणते कोणते लाभार्थी आहेत याची यादी काढा। आणि जर आपलं नाव असेल तर तुम्ही आपले सेवा सरकार किंवा गावामध्ये जे VLA असते त्यांच्याकडून तुमचं eKYC करून घ्यायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला ती मदत भेटण्याला कुठली अडचण येणार नाही। त्याच्यामुळे ज्यांचं यादीत नाव असेल त्या शेतकऱ्यांनी, त्या पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधारवरून ऑथेंटिफिकेशन करून घ्यायचंय, eKYC करून घ्यायचे आहे, की जेणेकरून तुम्हाला मदत भेटण्याला कुठलीही अडचण येणार नाही। आता याच्यामध्ये बघा, लक्षात ठेवा, ऑक्टोबर 2024 आणि जानेवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांना ऑक्टोबर 2024 ची मदत अजून भेटलेली नाही, जे त्या मदतीपासून वंचित आहेत, अशा 12 जिल्ह्यातील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे। त्याच्यामुळे बघा, आपल्या संबंधित जे तालुक्याचे तलाठी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांना संपर्क करून तुम्ही तुमचं यादीत नाव आहे का नाही याची खात्री करून घ्या आणि विशिष्ट क्रमांकाद्वारे तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन करून घ्यायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला मदत भेटायला कुठलीही अडचण येणार नाही। धन्यवाद।